सकाळी पोहोचलो त्यामुळे गर्दी काहीच नाहीये. इकडे बारी लागलेली आहे, जास्त गर्दी दिसत नाहीये. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही सकाळी 4 वाजता उठलो होतो. पटापट तयारी केली. तुम्ही बघू शकता आम्ही जिथे थांबलो होतो 3 जणांची रूम होती, या ठिकाणी आम्ही थांबलो होतो मित्रांनो. आणि काल रात्रीच आम्ही प्लॅन केलेला होता की सकाळी आपण 4 वाजता उठून निघूया. कारण कसं आहे, आज सॅटर्डे आहे आणि कुठल्याही सुट्टीच्या दिवशी नाही का, धार्मिक स्थळं म्हणा किंवा जिकडे तिकडे सगळी गर्दी असते मित्रांनो. आणि गर्दी असेल तर या दृष्टिकोनातूनच आम्ही सर्व पटापट सगळं प्री प्लॅन केलेलं होतं की सकाळी लवकर आपल्याला निघायचं आहे नाही काय. तर शार्पली आता 5 वाजलेले आहेत, पूर्ण तयारी झालेली आहे आणि आता आम्ही त्र्यंबकेश्वरला शंभू महादेवाच्या दर्शनाला आपण जातो आहे मित्रांनो. सांगायचं तर अजून हे महाराष्ट्रातलं म्हणजे आता हे शेवटचं एक ज्योतिर्लिंग माझं बघायचं राहिलेलं होतं. हे बघणं आता माझं झालेलं आहे. आता जवळपास हे 7वं ज्योतिर्लिंग मी आज पाहणार आहे शंभू महादेवाचं. कारण भोलेबाबा आपल्याला आज बोलवलेलं आहेत, तर आपण तर दर्शनाला जातो आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता पाठीमागे जीवन आणि त्याचा भाऊ पण आहे. आता नवीन काका येतीलच थोड्या वेळात आणि आम्ही आता निघणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून म्हणजे 5 वाजलेले आहेत, सूर्योदय व्हायचाच आहे. पाठीमागे असं पूर्ण रात्र असल्यासारखं एक सकाळी 5 वाजताचं वातावरण आहे नाही का. आणि आम्ही जिथे थांबलो आहे तिथून त्र्यंबकेश्वर साधारणतः एक 30-32 किलोमीटर आहे. आम्हाला नाही म्हटलं तरी आता एक अर्धा-पाऊण तासामध्ये आम्ही तिथे पोहोचू मित्रांनो. आणि सकाळी लवकर गेल्यामुळे आमचं दर्शन पण लवकर होण्याची खूप शक्यता आहे आणि त्यासाठीच हे सर्व केलेलं आहे मित्रांनो, लवकर उठणे लवकर जाणे. आता आमची गाडी पाठीमागून येते आहे, तुम्हाला दिसेल आता नाही का. हां ते लाईट्स दिसत आहे गाडी, हां ते बघा गाडी येत आहे नवीन काका घेऊन. आणि आजच आम्हाला नागपूरसाठी पण जायचं आहे मित्रांनो, त्यामुळे खूप पटापट सर्व करायचं आहे. तर आपली गाडी आलेली आहे. महाराजांचं आहे इथं संस्थाने काही आलोय आपण तर मग 2-3 किलोमीटर. मंदिर पार्किंग इकडे लेफ्टला आहे. मंदिर पार्किंग इकडे आहे. तर मित्रांनो आता आपण इथे त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आहे मित्रांनो आणि गाडी पार्क केलेली आहे. गाडी पार्क केल्यानंतर आम्ही जस्ट आता वॉक करत मित्रांनो मंदिराकडे जातो आहे. इथलं मंदिर परिसर सुरू झालेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा या ताईकडे आम्ही मस्तपैकी नारळ आणि हे घेतलेलं आहे. आता इकडून आम्ही मंदिरात जातोय मित्रांनो. बघा पूर्व दरवाजा. शिव हे बघा मित्रांनो त्या TV मध्ये दिसतं दर्शन. हे पूर्ण बारीची लाईन आहे, लाईन जिथे लागते पूर्ण हे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी लाईन लागते मित्रांनो दर्शनाची. आणि त्या TV मध्ये नाही का हे बघा तिथे आहेत आपले भोले बाबा.
आम्ही सकाळी पोहोचल्यामुळे आता फायदा झाला. सकाळी पोहोचलो त्यामुळे गर्दी काहीच नाही आहे. आणि इथे जास्त काही बारी नाही आहे. हर हर महादेव, जय शिव शंभो, नमः शिवाय. शिव जटा शिवाय शिवाय ओम नमः शिवाय शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम इकडे बारी लागलेली आहे. जास्त गर्दी दिसत नाहीये. आपले हार्डली अर्ध्या तासामुळे दर्शन होईल. हर हर महादेव, जय शिव शंभो. तर मित्रांनो आता आपण गर्भगृहामध्ये जातोय मित्रांनो. हे बघा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. आपण आता दर्शन करून बाहेर आलोच मित्रांनो. आणि बाहेर आल्यानंतर हे बघा हे बघा बाबा त्र्यंबकेश्वर. पहाटेचे 6:30 वाजलेले आहेत. 6:30 वाजता आमचं दर्शन झालेलं आहे. अप्रतिम आणि एकदम सुंदर मित्रांनो हा देखावा आहे ना बघा. आणि आम्ही पहाटे पहाटे असल्यामुळे तुम्हाला चंद्र सुद्धा त्या ठिकाणी दिसतोय नाही का. हे बघा अतिशय सुंदर. जय भोले बाबा. तर मित्रांनो त्र्यंबकेश्वर मंदिराची संपूर्ण माहिती या ठिकाणी मित्रांनो लिहून ठेवलेली आहे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी. पूर्ण माहिती या ठिकाणी आहे. म्हणजे हे मंदिर तृतीय पेशवा बाळाजी बाजीराव यांनी बांधलेलं आहे मित्रांनो. आणि मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे तो अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे मित्रांनो. ही संपूर्ण माहिती बघा याच्यामध्ये स्पेशली सर्व आपल्यांसाठी आहे. आपण निवांत याला बघून थोडंसं याला तुम्ही सर्वजण वाचू शकता मित्रांनो. आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग जे आहे त्या विभागाने ही माहिती सर्व या ठिकाणी करून ठेवलेली आहे मित्रांनो.
तर मित्रांनो आम्ही इथून नाही का फुलं घेतले होते मंदिरात नाही का, तर या ताईने आम्हाला भरपूर काही चांगली माहिती सांगितलेली आहे. इथे कसं फिरायचं आहे, इथे काय काय तुम्ही सर्वजण बघू शकता, याची सर्व माहिती या ताईंनी आम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो. आणि आता आम्ही त्याप्रमाणे आता मस्त आता इथे भरपूर काही बघायला जातात मित्रांनो.